Welcome, guys, and nice to meet you. Today, we are going to learn one short play, The Welcome. And students, this well known short play written by Rabindranath Tagore. Here, Rabindranath Tagore tells us about story of Chaturbhuj. Chaturbhuj has completed his MA examination, and after his MA examination he returned to his village, and that times he hoped all the members of his village ask him about means all the members will ask him about his qualification, his hard work, but none of that village ask him about his qualification, it's about his hard work. But everyone in that village asked him about his plump cat. त्या गावामधले सर्वजण त्याला म्हणजे जे कोणी त्याला भेटतं ना ते त्याला विचारतं, अरे वा किती सुंदर असे मांजर. पण त्याला असं वाटतं की गावातल्या लोकांनी त्याला काय विचारावं. त्याला वाटतं की गावातल्या लोकांना त्याला हे विचारावं की तुम्ही किती मेहनत केली, किती अभ्यास केला, एम ए करणं काही सोपं नसतं, तुम्ही एम ए झाला, तुम्ही एम ए झालात, असं त्याला विचारावं त्याला वाटतं, पण तुम्ही विचारतच नाहीये. मग गंमत काय होतीये. म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहूया आणि नेमकं काय घडलं चतुर्भुज बरोबर ते आपण समजून घेऊया. आणि याच्याबरोबर आपण हा एक संदेशही समजून घेऊया की आपण आपल्या मनाची शांतता कधीही डळू दिली नाही पाहिजे. आपण समोरच्यांना किती सिरियस घेतलं पाहिजे हेही आपण समजून घेतलं पाहिजे, किती इझीगोईंग मध्ये आपण घेतलं पाहिजे हेही समजून घेतलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. दी वेलकम हे आपण छोटेसे नाटकोली समजून घेणार आहोत. तुम्ही समजून घ्या, तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा आणि त्याचबरोबर आवडलं तर लाईक करा आणि मला कमेंट्सद्वारे हे कळवा की तुम्हाला ते कसं वाटलं. अडचणी असेल त्या देखील मला कळवा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या आवडत्या माय इंग्लिश गुरुजी चॅनल आणखी तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माय इंग्लिश गुरुजी चॅनलवरील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. नाउ स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट टू लर्न अबाउट दिस द वेलकम well known short play, and it is written by Rabindranath Tagore. At first we are going to learn about writer and this short play. Paham, Gurudev Rabindranath Tagore was a great writer, musician and thinker. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे एक महान लेखक, संगीतकार आणि विचारवंत होते. He is known for his songs, poem, novel, short stories, plays, etc. He is well known. He is known for म्हणजे ते परिचित होते. लोक त्यांना त्यांचे गीत, कविता आणि कादंबऱ्या, त्याचबरोबर लघुकथा आणि त्यांचे नाटक याविषयी लोक त्यांना ओळखत होती. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले. द वेलकम हे काय आहे, एक गमतीशीर असं एक अंकी नाटक आहे. इन विच की ज्याच्यामध्ये, इन विचचा अर्थ काय झाला की ज्याच्यामध्ये अ यंग मॅन वॉन्ट्स टू टेल द पीपल इन हिज विलेज दॅट ही हॅज पास्ड MA. एका तरुण व्यक्तीला असं वाटतं की त्याने लोकांना सांगावं की त्यांनी MA पास झालेला आहे म्हणून. बट एव्हरीबडी टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. परंतु प्रत्येक जण गावामधलं त्याला विचारतं कदाविषयी, त्याच्याविषयी नव्हे तर त्याच्या मांजरीविषयी. हॅव यू एव्हर हॅड सच अन एक्सपिरियन्स. असाच तुम्हाला अनुभव तुमच्याबद्दल आलाय का की जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्याविषयी सांगायची आहे परंतु समोरचा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल नाही विचारत तर तो तिसऱ्याच गोष्टीबद्दल बोलतो. म्हणजे त्याला तुम्हाला जे बोलायचं आहे, जे तुम्ही आहात त्याच्यामध्ये रुची नाहीये तर तिसऱ्याच गोष्टीमध्ये रुची आहे. असं तुमच्याबद्दल घडलंय का? चला तर आपण चतुर्भुज बरोबर अशा काही गोष्टी घडल्या त्या आपण आता या ठिकाणी समजून घेऊया. आता मुलांनो, दी वेलकम हे काय आहे, एक नाटक आहे. मग नाटकामध्ये
कशाला महत्व आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. पहा, या ठिकाणी वॉर्मिंग अप मध्ये एक गोष्ट आपल्याला समजावलेली आहे. काय समजावले आपण पाहूयात. पहा, रीड अलाउड द सेंट्रल स्टेटमेंट. आपल्याला काय सांगितलं, सेंट्रल स्टेटमेंट वाचायला सांगितलं. या ठिकाणी पहा, सेंट्रल स्टेटमेंट काय आहे, आवर टीम हॅज वन द मॅच. आमचा संघ काय होतोय, आमचा संघ मॅच जिंकलाय, सामना जिंकलाय. पहा, मी कसं म्हटलो, मी असं म्हणलो, आमचा संघ सामना जिंकलाय असं म्हटलं का मी कसं म्हणतो, आमचा संघ सामना जिंकलाय. शेवटी काय एक्सक्लेमेशन मार्क आहे की नाही. पहा, नाटकामध्ये हीच गोष्ट महत्वाची आहे की आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसे आहेत, आपण ते कशा पद्धतीनं सेंटेन्स प्रेझेंट करतोय, आपल्याला हे समजून घ्यायचंय. पहा, इथं काय सांगितलंय, रीड अबाउट द सेंट्रल स्टेटमेंट अँड द रिस्पॉन्सेस इन ए अँड बी. ए आणि बी मध्ये जे काय रिस्पॉन्सेस आहेत की नाही ते आपल्याला वाचायचे तरी समजून घ्यायचे. मी मुद्दा म्हणून ते जे काही रिस्पॉन्सेस आहेत ना त्याचं मराठी मिनिंग या ठिकाणी दिलाय, आपल्याला त्या पद्धतीने रीड करायची. पहा, आवर टीम हॅज वन द मॅच. आपला संघ सामना जिंकलाय. आता पहा, एन्थुसिस्टिक, उत्साहानं त्याचा रिस्पॉन्स कसा दिला जाईल. पहा, वाव, ग्रेट न्यूज, वी आर सो प्राऊड ऑफ यू. अरे वा, काय सुंदर अशी बातमी आहे, आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय. आता लक्षपूर्वक ऐकणारा अटेंटिव्ह तो कसा आता प्रेझेंट करेल. पहा, ओ कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन, अभिनंदन तुमचं, छान केलंय तुम्ही. आता पहा, सार्कॅस्टिक, उपरोधक, सामना जिंकलाय आपल्या टीमने सांगतोय पण त्याचा रिस्पॉन्स त्याला कसा मिळतोय. पहा, उपरोधक, हा जिंकला असेल ना, हा, आणि तो काय म्हणतोय, आय नो, हे बघ, अंकल वॉज द अंपायर, राईट. अरे सामना जिंकलाय म्हणजे काय, अरे तुझे काका तर अंपायर होते, पंच होते, मग जिंकणार नाही तर काय. बघा, उदासीनतेने काय म्हणतो, इंडिफरंट. सो व्हॉट, आम्हाला काही वाटत नाही तुम्ही सामना जिंका, काय व्हायचं तेव्हा, कसंही असू देत तुमचं, सो व्हॉट, काय जिंकला सामना, जिंकवत आहे असं. पहा, आता पहा, आपण आता बी मध्ये हे पाहूया. बी मध्ये सेंटेन्स कोणतं आहे बघा, राजू हॅज लॉस्ट हिज वॅलेट. राजू काय झालंय, त्याचं वॅलेट त्याचं हरवलंय. आता पहा, उत्साहानं म्हणजे एन्थुसिस्टिक मध्ये काय म्हणतोय. पहा, ओ नो, हाऊ टेरिबल, कॅन वी हेल्प. म्हणजे ज्यावेळेस हे त्याचं सेंटर राजूने, तुम्हाला कळतंय की राजू त्याचं वॅलेट हरवलंय, तो तुमच्या मनामध्ये प्रतिक्रिया काय उमटतीये, तुम्ही ते उत्साहाने व्यक्त करा, अरे अरे वाईट गोष्ट झालेली, मग त्याला आपण काही मदत करावी का. ही सडनली तुमच्यामध्ये काय होतीये, भावना व्यक्त होते आणि तुम्ही ते एक्सप्रेस करताय. ते कशी पहा, ओ नो, हाऊ टेरिबल, कॅन बी हेल्प. लक्षपूर्वक ऐकणारा अटेंटिव्ह, तो अटेंटिव्हली कसा बनेल. पहा, ओ रिअली, हाऊ सॅड, अरे खरंच किती वाईट झालं बरं. तटस्थ, म्हणजे कुठलीच भूमिका नाही तुमची. ओ आय सी. लक्षात घ्या कशा पद्धतीनं आपल्या भावना व्यक्त करायच्या ते आपण या ठिकाणी समजावून घेतोय. आता पहा, राजूचं वॅलेट हरवलंय तर सार्कॅस्टिकच्या मध्ये म्हणजे उपरोधकपणे कशी भावना व्यक्त केली जाईल. What else do you expect? He is such a careful person. काय म्हणतोय, काय अशी काय आपण अपेक्षा ठेवतोय. He is such a careful person. हा, तो खूप काळजी करणार आहे ना, त्याची काळजी नसते त्याची स्वतःकडे, मग असल्याचं हरवणारच ना. अशा पद्धतीने त्यांची भावना व्यक्त केलेली आहे. नेक्स्ट पहा, उदासीनतेने काय म्हणतो, इंडिफरंट, सच थिंग्स हॅपन. सच थिंग्स हॅपन म्हणजे काय नाही, काय देणं घेणं नाही हो. सच थिंग्स हॅपन, अशा गोष्टी घडतच असतात. चला तर आपण मुलांना आता आपण ही नाटकुली पाहणार आहोत. दी वेलकम, सीन नंबर 1, दृश्य 1 आपण समजून घेतोय. विलायन्स रोड. आता दृश्य ए मध्ये काय,
A village road, Chaturbhuj Babu has come back to the village after passing his MA examination, hoping that everyone will make a great fuss over him. काय खेड्यातील रस्ता आहे, चतुर्भुज बाबू हे परत येत आहेत. कुठून आलेले आहेत ते परत? शहरात आले. त्यांची एम ए एक्झामिनेशन एम एची परीक्षा त्यांनी पूर्ण केली आहे. होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फर्स ओव्हर हिम. आणि त्यांना अशी अपेक्षा आहे की प्रत्येक जण त्यांना काय करेल. इथं पहा, या ठिकाणी मी खाली एक मिनिंग दिला. इथं माझ्या खाली फोटोच्या खाली दिसतंय तुम्हाला, मेक अ ग्रेट फर्स ओव्हर हिम. काय त्याचं मिनिंग? गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, अटेन्शन, प्राईज. त्याला असं वाटतं की काय लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं, काय त्याचा आदर करावा, त्याचं कौतुक करावं. मेक अ ग्रेट फर्स्ट ओव्हर हिमचा मिनिंग कळला, समजलं ना तुम्हाला? देअर इज अ प्लम्प अफगाण कॅट विथ हिम. आणि त्याच्याबरोबर कोण आहे? प्लम्प अफगाण कॅट. या ठिकाणी प्लम्पचं मिनिंग देखील चित्राद्वारे मी समजावलंय तुम्हाला. प्लम्प, फॅट, आणि फॅटचं एक चित्र दाखवलंय. तुम्हाला लक्षात आलंय का? ओके, हे समजून घेण्यासाठी. आणि कुणाला कधी चिडवायचं नसतंय. आपल्या वर्गातही जरा थोडंसं एखादा सुदृढ बालक असेल ना, त्याला म्हणणार नाही आपण प्लम्प प्लम्प नाही म्हणायचं. त्यामुळे समजा यार तू एक्सरसाइज कर, स्लिम होऊन जाशील. ओके, चला आपण समजून घेऊयात. देअर इज अ प्लम्प अफगाण कॅट विथ हिम एंटर नीलरतन. त्यावेळेस नीलरतनचा प्रवेश होतो. आता पहा, नीलरतन, चतुर्भुज, नीलरतन हे जे काही त्यांचे जे काही म्हणजे कॅरेक्टर दिलेत ना, ते रीड करणार नाही आपण. आपण समजून घेणार आहेत. आता कोण काय बोलतंय ते. नीलरतन काय म्हणतायत पहा. नीलरतन सेज, हॅलो हॅलो डिअर चतुर्बाबू, व्हेन डिड यू अराइव्ह. नमस्कार चतुर्बाबू, तुम्ही कधी आलात? डायरेक्टली आफ्टर द एम ए एक्झाम्स वेअर ओव्हर. आणि त्याला पुढे कट केलंय संडे, त्याला काहीतरी म्हणायचं त्याच्या अगोदरच. म्हणजे तो काय म्हणतो, मी लागेच म्हणजे असाच सरळच काय झालंय की माझं एम ए एक्झामिनेशन कम्प्लीट करून मी येऊन आलो आणि काय परीक्षा आहे ते असं बोलणार. तर तोपर्यंतच नीलरतन काय म्हणतो, यू हॅव गॉट अ फाईन कॅट डिअर. अहो, तुम्ही तर खूप सुंदर असं मांजर आणलंय हो. दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. आता वेअर होते त्याला असं म्हणायचं की या वर्षीच्या परीक्षा खूप होत्या. काही नाही तर त्याला ऐकूनच घेण्यात इंटरेस्ट नाही. कुणाला नीलरतन तो काय म्हणतो बा, टेल मी वेअर डिड यू फाइंड इट. काय मला सांगाय, तुम्हाला मांजर कुठं भेटली आहे? बॉट इट, ती आणली आहे. तर सब्जेक्ट आहे ऑफोर्ड. मला असं विषय सांगायचा आहे. आणि काय सांगायचं ते बघा. आता पहा, नीलरतन, हाऊ मच डिड यू पे फॉर इट. तुम्ही किती पैशाला आणली आहे ती? I don't remember. I don't remember नीलरतन बाबू. Has anybody passed any exams in your village? मला नाही माहिती, मला नाही आठवत नाही. नीलरतन बाबू, अहो तुमच्या गावामध्ये कोणी एखादी अशी काही परीक्षा पास झालाय का? तर नीलरतन काय म्हणतो, ओ लॉट्स ऑफ देम, भरपूर आहेत ना, बट यू have won't see a cat like that in these parts. परंतु मांजर आपल्या भागातले दिसत नाही बघा. तो हिमसारखं स्वतःलाच म्हणतो. कन्फाउंड हिम. कन्फाउंडचा इथे ठिकाणी मिनिंग दाखवलं चित्राद्वारे. काय सांगताय बघा हा मिनिंग. इट इज यूज टू शो अँगर. राग व्यक्त करण्याकरता शब्द वापरला जातो. कन्फाउंड हिम. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. इट डझंट सीम to matter that I have just passed my MA. याला कळत नाहीये का? He can't talk about anything. ते दुसऱ्या विषयी बोलतच नाहीये, फक्त मांजर. It doesn't seem to matter that I have just passed my MA. मी माझं MA पास केलं त्यांच्या दिसत नाही का? तेवढ्यात काय होतं, जमीनदार प्रवेश करतो. या ठिकाणी आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत. ते क्वेश्चन आपण काय करूयात मुलांना, पूर्ण आपले समजून घेऊयात आणि नंतर सहज शेवटी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, क्वेश्चन काय ठिकाणी दिलाय पहा. वेअर डज दिस सीन टेक प्लेस. तुम्ही उत्तर शोधायचं आणि लिहायचंय मुलांना. आणि नंतर मला तुम्ही काय करा,
कमेंट्सद्वारे कळवायचं आहे. ओके, कळवणार ना सर्वजण? नक्कीच. ठीक आहे. Where does this scene take place? हे दृश्य कुठं घडतंय? शहरामध्ये घडतंय, गावात घडतंय का खेळाच्या मैदानावर होत आहे? आता नक्की तुमच्या लक्षात आलं नाही. व्हॉट एक्झामिनेशन है चतुर्भुज पास? चतुर्भुजने कुठली परीक्षा पास केलेली आहे? व्हॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम? चतुर्भुज सोबत काय? माकड आहे का? कोण आहे तुम्हाला माहिती आहे? चला आपण आता पुढे समजून घेऊयात. आता कोणाचा प्रवेश होतोय? जमीनदार. जमीनदार म्हणजे कोण हो? लँडलॉर्ड ऑफ हिज विलेज. जमीनदार हा त्यांच्या गावातला कोण? जमीन असलेला. ओ चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल दिस टाइम? तुम्ही सर्व वेळ कलकत्त्यामध्ये काय करत होते? आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. सर, मी माझे केवळ MA आता पूर्ण केलेलं आहे. जमीनदार काय म्हणतो? ओ, दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. तुमची जी मांजर आहे ना, स्टनर आहे. स्टनरचा मिनिंग पहा, या ठिकाणी क्यूट अशी मुलगी दाखवली, छोटस बाळ. कसं आहे? सुंदर आहे की नाही? स्टनर मीन्स व्हेरी ब्युटिफुल, खूप सुंदर. ओ, दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. तुमची मांजर कशी खूप सुंदर आहे हो. आय मस्ट सी. मला असं वाटतं तुमची मांजर खूप सुंदर आहे. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम दिस इव्हिनिंग? काय म्हणतात ते? वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट समटाइम दिस इव्हिनिंग? म्हणजे काही वेळ तुम्ही संध्याकाळी हे मांजरीसोबत माझ्या घरी येता का? व्हिजिट माय हाऊस, ड्रॉप बाय माय प्लेस. या ठिकाणी त्याचा मिनिंग तुम्हाला चित्राद्वारे मी समजावलाय. ड्रॉप बाय माय प्लेस मीन्स व्हिजिट माय हाऊस. या ठिकाणी दिसतं की नाही घराचं चित्र आणि त्याच्यावर तो शब्द समजावलेला आहे. ड्रॉप बाय माय प्लेस, व्हिजिट माय हाऊस. लक्षात येत आहे तुमच्या? पुढे काय पहा. द बॉयज वुड बी डिलाइटेड. मुलांना काय होईल? खूप आनंद वाटेल तुम्ही आल्यानंतर. चतुर्भुज काय म्हणतात? ऑफकोर्स, नक्कीच. आय क्वाईट अंडरस्टँड. मला ते लक्षात येत आहे. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाइम. त्याने खूप वेळ मला पाहिलेलं नाहीये ना, कारण मी कलकत्त्याला असल्यामुळं त्याने खूप दिवस झालं मला ते भेटलेली नाहीयेत. हा, म्हणूनच त्यांना उत्सुकता असेल मला भेटण्याविषयी. पण तो तसं नाहीये. जमीनदाराला काय समजावतोय तो बघा. यस, आय सपोज सो. होय, मला असं म्हणायचं होतं. बट व्हॉट आय मीन्स इज इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ. जर तुम्ही स्वतः जर नाही येऊ शकत नसाल ना, सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. बेनी ज्यावेळेस येणार आहे ना, त्यावेळेस बेनी सोबत पाठवून द्या की मांजरीला. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट. म्हणजे मुलांना ती पाहता येईल. म्हणजे त्याला मुलांना चतुर्भुज बाबूंना भेटवायचं नव्हतं, त्याला ती मांजर दाखवायची होती जमीनदाराला त्याच्या मुलांना. आणि एक्झिट म्हणजे निघून जातो. जमीनदार निघून जातो आणि प्रवेश कुणाचा होतो? एंटर अंकल सतू. सतू काकांचा तर प्रवेश या ठिकाणी होतो. आणि बघा आता सतू काका काय करतात ते पहा. खांद्यावर पंचा टाकून आले सतू काका. आता काय म्हणतायत पहा. हाऊ आर यू माय बॉय? Been away a long time, haven't you? कसा आहेस बाळा तू? आणि बरेच दिवस त्या ठिकाणी नव्हता, हो की नाही? That's right. There were so many examinations. हो, ते बरोबर आहे. आणि तिथं खूप परीक्षा होते बरं का. This kind of yours, तुमची ही जी काही कोण ही मांजर सिरियसली आपल्याला राग येतो, संताप येतो. आणि संतापाने तो काय म्हणतो पहा. काय पहा. आय एम गोइंग होम. मी आता माझ्या घरी जातो. अबाउट टू लिव्ह. आणि तो जवळच निघतोच. हे वेट अ मिनिट, दिस कॅट. आणि एक मिनिट थांबा ना, ही मांजर. नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. मला आता काम करायचंय. आता मला जाऊ देत. Oh, come on. Now answer civil question.
सिव्हिल क्वेश्चन मीन्स अ पोलाइट क्वेश्चन. एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या की हो. कोणता प्रश्न आहे त्याचा बघा. दिस काय मांजर. तर काय मांजर मांजर घेऊन बसली ती लोक. आणि याचा चतुर्भुजला राग येतो. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विथाउट अनदर वर्ड. दुसरा कुठलाही शब्द न बोलता तो स्ट्राइड काय केलं त्याने. स्ट्राइड्स अवे बाय टेकिंग लॉंग स्टेप्स. लांब असे ढांगा टाकत त्या ठिकाणी तो निघून जातो. जस्ट लुक ॲट दॅट. आता हे केवळ थांबा ना, पहा ना. इट्स एज्युकेशन दॅट्स रनिंग दिस यंग पीपल. बघा या लोकांचं, हे तरुण लोकांचं शिक्षण काय आहे ते. वी नो. कोण म्हणतंय हे. सतू म्हणतोय. वी नो व्हॉट दे आर वर्थ. त्यांना याची काय किंमत आहे. बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कन्सिस्ट. स्टफ्ड फुल ऑफ कन्सिस्ट या ठिकाणी त्याचं मिनिंग पण या ठिकाणी दिलंय. बा शेवटचा वर्ड या ठिकाणी स्टफ्ड फुल ऑफ कन्सिल. पहिल्यांदा काय दिलेलं आहे. वी नो दॅट we know what they are worth. We know that they don't have merit or good quality. त्याला काय म्हणायचं की यांच्यामध्ये चांगल्या गोष्टी नाहीच आहेत. सिव्हिल क्वेश्चनचा मिनिंग काय सांगितलाय. अ पोलाइट क्वेश्चन. आणि स्टफ्ड फुल ऑफ कन्सिस्ट मीन्स व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ कॉन्सेप्ट. म्हणजे त्यांना स्वतःविषयी आत्मप्रौढ, खूप त्यांना गर्व वाटतं असं ते म्हणतोय. कोण. सतो काका म्हणतोय. आणि आता पहा पुढे काय होतंय ते. आता पहा पुढे सीन 2 मध्ये काय सांगितलंय. सीन 2 पाहण्यापूर्वी आपण निवड या ठिकाणी समजून घेऊयात. पहा. इन अ फ्लासिंग टेम्पर मीन्स व्हेरी अँगर. आता खूप लागाण. ब्राट्स मीन्स काय. नॉटी किड. खोडकर अशी वात्रट मुलं. प्लेंटिव्हली मीन्स इन अ सॅड कंप्लेनिंग वे. तक्रारीच्या स्वरामध्ये. आणि या ठिकाणी काही प्रश्न पण दिलेत. मला माहिती आहे तुम्ही सर्वजण हे प्रश्न सोडवणार आहात आणि कमेंट्सद्वारे मला कळवणार आहेत. अडचण असेल त्यासुद्धा मला कळवा बरं. पहिला क्वेश्चन या ठिकाणी दिला आहे. हु इज दादाबाबू. दादाबाबू कोण आहे बरं. कोणी सांगू शकाल का. कोण पास होऊन आलंय. बरोबर आहे. लक्षात आलं ना. Why does चतुर्भुज गेट अँग्री विथ हिज मदर. आता चतुर्भुजला त्याच्या आईचा राग काय येतो बरं. समजून घेऊयात आपण. इनसाइड चतुर्भुज हाऊस. चतुर्भुजच्या घरामध्ये. सीन सेकंड. दृश्य दुसरं. मेड. मेड मीन्स मोलकरीण. मदर. दादा बाबू हॅज कम इन हिज ब्लाझिंग टेम्पर. रागानं ताबानं दादा बाबू घराकडे येत आहेत. वाय व्हॉट्स द मॅटर. काय घडलंय. आणि नोकरीन काय म्हणते. आय डोंट नो. एंटर चतुर्भुज. मला माहित नाही. तेवढ्याच चतुर्भुजचा प्रवेश होतो. लिटल बॉय काय म्हणतो पहा. दादा कॅन आय हॅव दिस कॅट. मला हे मांजर देता का. स्लॅप हिम हार्ड. त्याला तो जोराचा फटका मारतो. कॅट कॅट द होल डे लॉंग इज इट. अरे दिवसभर मांजर मांजर मांजरच म्हणतायत फक्त. आणि काय म्हणते. नो वंडर द पुअर बॉयज अँगर. नो वंडर द पुअर बॉयज अँग्री. अरे माझ्या बाळाला असा राग आणू नका रे. ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाइम. तो खूप वेळानंतर घरी येतोय. अँड दिस ब्राट स्टार्ट अनॉइंग हिम ॲट वन्स. आणि हे जे काही वात्रट मुलं आहे ना त्याची खोड काढत आहे. त्याला त्रास देत आहे. आता त्या चतुर्भुजला काय म्हणतात. लेट मी हॅव द कॅट सॉन. बाळा ती मांजर. आता सगळं रामायण मांजरेमुळेच होत आहे. आणि पुन्हा आई सुद्धा काय म्हणते. लेट मी हॅव द कॅट सन. ती मला माणसत आहे. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. मी जे काही राखून ठेवलंय ना त्याला मी दूध आणि काय भात देते खायला. ते माझ्याकडे मांजर. आणि मग आता काय घडतं पहा. चतुर्भुज रागानं म्हणतो सिरियसली. काय म्हणतो रागानं. हेअर मदर घी आईये. यू कॅन हॅव द कॅट अँड feed it all you want. I shan't stop it. I'm leaving at once. मी एकदाचा निघून जातो. मी तर नाही थांबू शकत. मदर. प्लॅन्टिव्हली. प्लॅन्टिव्हली मीन्स काय. या ठिकाणी प्लॅन्टिव्हलीचा मिनिंग व्हॉट मेक्स
यू से सच अ थिंग. म्हणजे कसं एक प्लेंटिफुली मीन्स काय की एक शांतपणे त्याला ती विचारते, व्हॉट्स मेक यू सच अ थिंग. अरे तुला असं काय झालंय, आश्चर्याने त्याने म्हणतेय आणि थोडंसं शांतपणे म्हणते काय असं, व्हॉट मेक यू सच अ थिंग. यू आर मेल्स रेडी अँड वेटिंग डिअर. अरे तुझं जेवण तयार, आम्ही त्याची तयार झालेले, आम्ही तुझी वाट बघतोय. यू कॅन सिट डाऊन टू इट as soon as you have had your bath. अरे तुझी आंघोळ झाल्याबरोबर तू आता जेवण करायला बस, आम्ही तुझी वाट बघतोय. आणि तू असं काय करायला लागलायस. क्षुण्ण झालेला आहे, प्लेंटिफुली मीन्स क्षुण्ण झालाय त्या आईचं डोकं आणि ती असं म्हणतीये. चतुर्भुज काय म्हणतो, नो, रागानच बरे काय, नो आय एम लिव्हिंग, आता मी निघून जातोय. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट. या भागातली सगळेजण काय त्या मांजरीसाठी वेडी झाली आहेत. नो वन केअर्स फॉर मॅन ऑफ वर्थ. कोणालाही माणसाची किंमत नाहीये. मॅन ऑफ वर्थ मीन्स ग्रेट व्हॅल्युबल मॅन. महान अशा माणसाची किंमत नाही. हा महान आहे ना, MA पास झालेला आहे, ओके, तुम्हाला किंमतच नाहीये. किक आउट ॲट द कॅट. आणि त्या मांजरीला लाथ मारतो, निघून जातो. आणि काय म्हणतो, डोंट हर्ट द कॅट, शी हॅजंट डन एनी हार्म. अरे तिला लाथ मारू नको, तिला इजा होईल ना, दुखापत कशाला तो. आणि सी हॅजंट डन एनी हार्म, तिने काय कुणाचं बिघडवलंय. चतुर्भुज काय म्हणतो, व्हॅन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट. म्हणजे जेव्हापासून मांजर आली आहे ना, तेव्हा सर्वांनाच त्रास होतोय. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिईंग्स. तुम्हाला या मांजरीविषयी काळजी वाटतीये, तिला त्रास होतोय कळतंय, परंतु तुम्हाला माणसाचं काय. आणि तो निघून जातो. लिटल गर्ल काय म्हणतात, लुकिंग अप, कम अँड सी अंकल हरी. अंकल हरी आणि बघा, व्हॉट्स अ बिग फॅट टेल. किती लांब लचक असं शेपूट आहे आणि मोठा असं शेपूट आहे. हरी काय म्हणतो पहा, फूज टेल. कोणाचं शेपूट, चतुर्भुज, चतुर्भुजचं. गर्ल काय, नो नाही, दिस कॅट, या मांजरीचं. आता सीन 3 मध्ये, ऑन द रोड, रस्त्यावर, एंटर चतुर्भुज. चतुर्भुज प्रवेश करतो. म्हणजे काय आता सीन मध्ये रस्ता आहे, चतुर्भुज प्रवेश करतो, बॅग इन हँड, त्याच्या हातामध्ये बॅग आहे, विथआउट द कॅट. परंतु काय नाहीये, मांजर आहे. मांजर नाहीये, मांजरीशिवाय. आता साधूचरण त्याला विचारतो, सर विअर द कॅट ऑफ युअर. तुमची मांजर कुठे, इट्स डेड, ती मेली. हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन. ते कसं घडलं. इरिटेबल, म्हणजे असं त्याला असं एकदम इरिटेबल होतो, तो हुळहुळा होतो, बेचैन होतो. आणि बेचैनीने तो म्हणतो, आय डोंट नो, मला नाही माहिती. हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. हा नमस्कार, तुमच्या मांजरीचं काय झालं. इट्स डेड, ती मेली आहे. नो रिअली, खरंच. हा आणि कशी. द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय. तुम्ही सर्वजण जसे मारणार आहेत ना, तशीच ती मेली आहे. बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. त्या दोरीच्या टोकाला लटकून तुम्ही मारणार आहेत रे, आणि तशीच ती मेली आहे म्हणून. भरण काय म्हणतो, गुड गॉड इज पॉझिटिव्हली फ्युरियस. काय म्हणतोय तो, अरे देवा. काय म्हणतोय तो, गुड गॉड ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. अरे देवा, हा तर फारच संतापलाय. A swarm of urchins runs after चतुर्भुज. म्हणजे गावातला काय वात्रट पोरांचा घोळका चतुर्भुजच्या पाठीमागे धावतो. क्लॅपिंग अँड टीसिंग हिम विथ क्राईज ऑफ पुसीकॅट, 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 पुसीकॅट असं म्हणून त्याच्या पाठीमागे ओरडतायत, चिडतायत. पण या ठिकाणी म्याव काय म्हणते पहा, आय पिटी चतुर्भुज. His family and friends know the true worth of things. याचा मिनिंग समजून घ्या. काय म्हणत
असे म्हणजे सहानुभूतीनं चतुर बुजला. वा, मला वाटतं तुम्हाला सर्वांना हे जे काही प्ले आवडला असणार आहे. निश्चितच, नक्कीच मला खात्री आहे. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, हे शॉर्ट प्ले समजून घ्या आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ मिळवण्याकरता माय इंग्लिश गुरुजी चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. आणि दुसरी गोष्ट,